फ्रिक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. ए पुल ऑफ 25 न्यूटन at 30 degree to the horizontal is necessary to move a block of wood on rough horizontal table. रफ हॉरिझॉन्टल टेबल दिलाय म्हणजे प्लेन कसा काढणार तुम्ही, हॉरिझॉन्टल. आणि काय म्हणले, रफ हॉरिझॉन्टल टेबल टू मूव्ह ए ब्लॉक ऑफ वूड. एक ब्लॉक दिलाय वूडचा, तो हॉरिझॉन्टल प्लेनवर प्लेस केला. हे त्याच्यावरनं कळलं आपल्याला. एक ब्लॉक काढायचा, हॉरिझॉन्टल प्लेन काढायचा. आता त्या ब्लॉकचं वेट दिलंय का, ए पुल ऑफ 25 न्यूटन ऍट 30 डिग्री टू द हॉरिझॉन्टल इज नेसेसरी टू मूव्ह ए ब्लॉक ऑफ वूड ऑन रफ हॉरिझॉन्टल टेबल. फाइंड द वेट. म्हणजे वेट आपल्याला फाइंड करायचे, दिलं नाही. वेट कुठं दाखवतो आपण, वर्टिकली डाऊनवर्ड. फाइंड द वेट ऑफ द ब्लॉक इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज 0.2. म्हणजे म्यूची व्हॅल्यू दिली 0.2. आणि आता वर काय दिलंय ते बघा, पहिली लाईन डबल होत आहे. ए पुल ऑफ 25 न्यूटन ऍट 30 डिग्री टू द हॉरिझॉन्टल. म्हणजे हा ब्लॉक मूव्ह करायला एक फोर्स दिलाय 25 न्यूटन आणि तो ऍक्ट कुठं होतोय, 30 डिग्री हॉरिझॉन्टलला. बरोबर. समजा हा हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल प्लेन, त्याला 30 डिग्री अँगल मध्ये 25 न्यूटन पुल फोर्स अप्लाय केला. पुल म्हणजे अवे फ्रॉम द पॉइंट दाखवणार. अँगल त्याचा किती आहे, 30 डिग्री. आणि मॅग्निट्यूड किती आहे, 25 न्यूटन. एवढा फोर्स या ब्लॉकला मूव्ह करायला वापरला. आणि आपल्याला काढायचं आहे काय, डब्ल्यू. आता डायग्रॅम म्हणजे क्वेश्चन वाचून डायग्रॅम एवढी निघाली. आता पुढच्या स्टेप कोणत्या आहेत, रिएक्शन दाखवायची. रिएक्शन कशी असते, सरफेसला परपेंडिक्युलर. सरफेसला परपेंडिक्युलर आणि सरफेस कडून ब्लॉकवर लागणार आहे. त्याला आपण आर असं नाव देऊया, नोटेशन. आता पुल फोर्स इकडे अप्लाय होतोय म्हणजे मोशन कुठं होणार, तिकडेच होणार ना. मोशन इकडेच होणार, मोशन इकडे होणार म्हणजे त्यात फ्रिक्शन फोर्स कुठे अप्लाय होणार, मोशनच्या अपोजिट म्हणजे इकडे दाखवायचं. फ्रिक्शन फोर्स कशाने दाखवतो आपण, कॅपिटल एफ. आणि बाकी सगळं डब्ल्यू वगैरे दाखवलंय ऑलरेडी आपण. आता पुढची स्टेप काय, जेवढं जेवढं इन्क्लाइन दिसतंय ते रिझॉल्व्ह करून घ्यायचं. आता आर, एफ आणि डब्ल्यू ते व्हर्टिकल हॉरिझॉन्टलच आहे, ते काय रिझॉल्व्ह करायची गरज नाही. फक्त 25 न्यूटन इन्क्लाइन आहे, तो रिझॉल्व्ह करायचा. आता तो 30 डिग्रीला आहे, त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट काय असणार, 25 कॉस 30 डिग्री. आणि त्याचा व्हर्टिकल कंपोनंट काय असणार, 25 साइन 30 डिग्री. झालं, एवढंच करायचं. हे झाले की पुढे काय, इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करा. पहिली कंडिशन कोणती, समेशन एफ एक्स इक्वल टू 0. आता इकडे जाणारे प्लस, रिव्हर्स येणारे मायनस. इकडं 25 प्लस 25 कॉस 30 आणि इकडं मायनस एफ प्लस 25 कॉस 30 डिग्री मायनस एफ इज इक्वल टू 0. एफ इक्वल टू काय येते, आता हे तिकडं पलीकडे घेतलं की मायनस होईल, दोन्हीकडचं मायनस कॅन्सल होईल. त्यामुळे एफ इक्वल टू काय येईल, किती येते टाकल्यावर 21.6506 न्यूटन. ही आली एफ ची व्हॅल्यू. म्हणजे फ्रिक्शन फोर्स निघाला समेशन एफ एक्स केल्यावर. आता समेशन एफ वाय करूया, काय येते बघू. समेशन एफ वाय इज इक्वल टू 0. काय, आता वर जाणारे प्लस, खाली येणारे मायनस. आर आणि हे दोन वर जातात ते प्लस, डब्ल्यू खाली येते तर मायनस. प्लस आर प्लस 25 साइन 30 डिग्री हा दुसरा कंपोनंट आणि खाली मायनस डब्ल्यू इज इक्वल टू 0. आपल्याला काढायचं आहे काय, डब्ल्यू ची व्हॅल्यू काढायची. विचारले काय बघा, फाइंड द वेट ऑफ द ब्लॉक. डब्ल्यू काढायचं. ते डब्ल्यू आता इथे येते, पण आर कुठून घेणार. आता आर साठी काय दिलंय आपल्याला, म्यू दिलंय. एफ इज इक्वल टू काय असतं, म्यू इंटू आर. तर आज आर इज इक्वल टू काय येणार, असं असते ना, एफ इज इक्वल टू म्यू इंटू आर. तर आर इज इक्वल टू काय येणार, एफ डिवायडेड बाय म्यू. ते इथं काढून घेऊया. आर इज इक्वल टू काय येणार, एफ निघालं आता 21.6506 डिवायडेड बाय म्यूची व्हॅल्यू 2 आहे, 0.2. म्हणजे आर किती येते,
108.2531 न्यूटन एवढी ती नॉर्मल रिएक्शन. आता ही आर ची व्हॅल्यू इथं पुट करूया. किती येणार 108.2531 प्लस 25 साइन 30 डिग्री मायनस W इज इक्वल टू 0. आता हे सगळं करून घ्या. त्याची प्लस व्हॅल्यू येईल, ती पलीकडे घेतली की मायनस होईल, दोन्हीकडचं मायनस कॅन्सल होईल आणि W ची व्हॅल्यू किती येते 120.7531 न्यूटन 120.7531 एवढं ब्लॉकचं वेट आहे हॉरिझॉन्टल सरफेसवर प्लेस केलेलं. ओके, सिंपल प्रॉब्लेम.